दुधी भोपळ्याचे पराठे बनवण्यासाठी प्रथम आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। त्यामध्ये 2 कांदे चिरून घालायचे, त्याचबरोबर कोथिंबीर चिरून घालायची आहे। त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये आपण किसून घेतलेला दुधी भोपळा घालून घेऊया। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे, त्याचबरोबर त्यामध्ये ओवा कुस्करून घालायचा आहे। आता त्यामध्ये गोडा मसाला, हळद आणि जिरं घालून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स करायचं आहे, व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपण त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घेणार आहोत। व्यवस्थित असे मिक्स झाल्यावरती आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। गोळा बनवताना व्यवस्थित मिक्स आणि मऊसूत असा गोळा बनवून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी मी थोडे तेल घालून गोळा बनवून घेतलेला आहे। आता या ठिकाणी आपण त्याची पराठा लाटून घेणार आहोत। पराठा लाटून झाल्यावरती तव्यावरती तेल टाकून आपण पराठा व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे। त्याला तूप लावून खाण्यासाठी द्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व पराठे करून घ्यायचे आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि सायलीज किचनला सबस्क्राईब करा। बाय।